सुमारे 56 लाख शेतकऱ्यांचे 36,000 कोटी रुपयांचं कर्ज माफ होणार आहे। मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला पहिल्या टप्प्यात केवळ 15,000 कोटींचाच निधी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या दिवसभरातील टॉप 50 ठळक बातम्या। 56 लाख शेतकऱ्यांना येणार कर्जमाफीचा मेसेज, प्रक्रिया जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करणार। राज्यातील सुमारे 56 लाख पात्र शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। तसेच 2019च्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील 12,71,000 शेतकऱ्यांना सुद्धा या कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। पेरणीची चिंता मिटणार, राज्यातील अनेक भागामध्ये कोसळला पाऊस। 3 दिवस मुसळधार पावसाची असून अनुकूल हवामानामुळे मान्सून सक्रिय झाला आहे। अमरावती व यवतमाळमध्ये झाली अतिवृष्टीची नोंद। अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना 10.99 कोटींची नुकसान भरपाई मंजूर। मार्च 2026 मध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या अकोला, बुलढाणा आणि भंडारा या 3 जिल्ह्यासाठी एकूण 13,27,98,000 रुपयांचा आर्थिक निधी मंजूर करण्यात आला आहे। राज्यात केवळ 3% पेरण्या पूर्ण, मान्सून सक्रिय झाल्याने पेरा वाढण्याची आशा। यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात जूनचे 3 आठवडे कोरडे गेले असून आता पावसाला सुरुवात झाल्याने लागवडीचा पेरा वाढू शकतो। सोयाबीन पेरणीची घाई नको, योग्य वेळेवर पेरणीच ठरेल भरघोस उत्पन्नाची गुरुकिल्ली। कमी कालावधीमध्ये येणारे पीक म्हणून सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात येते। मात्र बियाणे महाग असल्यामुळे आवश्यक पाऊस पडल्यानंतरच पेरणी करणे महत्त्वाचे। राज्यातील 70% शेतकरी कर्जमाफीपासून राहणार वंचित, आमदार रोहित पवार यांचा पत्रकार परिषदेमध्ये सरकारवर आरोप। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा व शक्तीपीठ महामार्गालाही शेतकऱ्यांचा आहे विरोध। मान्सूनने महाराष्ट्र व्यापला, रविवारपर्यंत राज्याच्या काही भागामध्ये मुसळधाराचा अंदाज देण्यात आला आहे। राज्यातील या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे, ते जिल्हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता। 2019च्या कर्जमाफीतील शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ देणार, उष्माघाताने शेतकऱ्यांना इजा झाल्यास मदत देणार। विधानसभेमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती, शेतकऱ्यांचे थकीत 2 लाख सरकार भरणार आहे। आंबा काजू उत्पादकांच्या भरपाईवरून कृषी मंत्र्यांना घेरले, सत्ताधारी विरोधी आमदारांचा जोरदार गोंधळ। राज्यातील आंबा काजू उत्पादकांना अवकाळी पावसामुळे झालेली भरपाई देण्याची होत आहे मागणी। तोतापुरी आंब्याला 15,000 रुपयांचा दर, अमरावती बाजारामध्ये आंब्याची आवक स्थिर, केसरलाही पसंती। सध्या आंब्याची आवक कमी होत असून विविध प्रकारानुसार आंब्याची असणारे प्रति क्विंटलचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। मान्सूनचे आगमन होताच पालकांची गर्दी, छत्री रेनकोट खरेदीसाठी शहरातील प्रमुख बाजारपेठा गजबजल्या। सध्या आता पावसाळा सुरू झाल्याने छत्र्या, रेनकोट व लहान मुलांच्या छत्र्या खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे। व्यावसायिक गॅसवरील निर्बंध हटविले, हॉटेल उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा। महागाई येणार आता नियंत्रणामध्ये, ग्राहकांना टप्प्याटप्प्याने PNG वर वळवणार असल्याची माहिती। होर्मुझमध्ये शुल्क आकारणार नाही, ओमानचे स्पष्टीकरण। सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू, होर्मुझ सामुद्रधुनीत जाणाऱ्या जहाजावर कोणतेही ट्रान्झिट शुल्क आकारले नसल्याने दिलासा। शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवू नका, जिल्हाधिकारी राठोड यांची माहिती। 47,000 कोटींच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्याला मंजुरी। राज्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी 3,900 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे। शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। मुंबईमध्ये अतिरिक्त 3,000 मेगावॉट वीज आणण्याची क्षमता, त्यानुसार राज्यातील सुमारे 72% शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे। बनावट औषधांना चाप, लस, अँटीबायोटिक्स, कॅन्सरच्या औषधावर QR कोड अनिवार्य, केंद्र सरकारचा मोठा निर्णय। ड्रग्स रूलमध्ये सुधारणा, बनावट व निकृष्ट औषधाची ओळख पटवणार। लग्नपत्रिकेवर वधूवरांची जन्मतारीख छापणे अनिवार्य, राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्र ही बालविवाह रोखण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल। पुढील 5 वर्षांमध्ये बालविवाहाचे प्रमाण 10% आत आणण्याचे उद्दिष्ट। बाजारभाव जास्त आणि नाफेडचे दर कमी, नाफेड कांदा खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ। नाफेडद्वारे कांद्याला 1730 रुपयांचा दर निश्चित करण्यात आला। त्याचवेळी खुल्या बाजारामध्ये कांद्याला 2628 रुपये तर सरासरी 2100 रुपयांचा दर मिळाला।
रेशन व्यवस्थेचा बोजबारा, लाखो लाभार्थी दुकानदार अडचणीत. नाशिकसह राज्यामध्ये मे जून महिन्यांचे धान्य वितरण झाले ठप्प. मुदतवाढची मागणी, धान्याचा कोटा उशिरा मिळणे व ई-पॉस मधील तांत्रिक अडचणीने नागरिक झाले त्रस्त. व्हेनेझुएला भूकंपाचे हादरे, 7.2 आणि 7.5 रिक्टर स्केल तीव्रतेचे हादरे. दक्षिण अमेरिकेच्या उत्तर किनाऱ्याकडे असलेल्या व्हेनेझुएला देशाला भूकंपाचे धक्के बसले आहे. जून अखेर खरीपांचे अवघे 10%च कर्ज वाटप. राज्यामध्ये मान्सूनचे आगमन आता उशिरा झाले असले तरी शेतकरी खरीपाच्या कामात व्यस्त आहे, तर दुसरीकडे कर्ज वाटपाच्या प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू आहे. दमदार पावसामुळे मिरची पिकाला जीवनदान, शेतकऱ्यांना दिलासा. भोकरदन तालुक्यातील अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस पडला. सुमारे 7,000 हेक्टर क्षेत्रावर मिरचीची लागवड झाली आहे. जालना जिल्ह्यातील अपडेट. पाऊस आला पण चाऱ्यांचे संकट कायम, पशुपालकांची कोंडी. राजूरच्या बाजारामध्ये जनावरांना प्रतिसाद नाही. ज्वारीचा कडबा 3,000 रुपये शेकडा झाल्याने दुग्ध व्यवसाय आला अडचणीत. पशुखाद्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. आता घर बांधायला घ्या, सळईसह सिमेंटच्या दरातही मोठी घसरण. अनेक जिल्ह्यामध्ये घर बांधणीला पुन्हा चालना मिळण्याची शक्यता. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर घर बांधणीच्या साहित्यामध्ये थोडी घसरण झाली आहे. पाऊस पडता शेतकऱ्यांनी साधला पेरणीचा मुहूर्त. युरिया आणि DAPचा तुटवडा कायम. बोगस बियाण्यांचे सावट, शेतीकामाला मजूर मिळेना. सध्या शेतीकाम करण्यासाठी मजूर मिळणे झाले आहे कठीण. बियाण्यावर केवळ प्रक्रियेचा मेकअप, दरात दुप्पट वाढ, शेतकरी संकटात. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून अवघ्या 40 ते 50 रुपये प्रति किलो दराने सोयाबीनची खरेदी करून त्या सोयाबीनवर किरकोळ प्रक्रिया जसे ग्रेडिंग व बीज प्रक्रिया करून तेच बियाणे शेतकऱ्यांना 90 ते 120 रुपये किलो दराने विक्री करत आहे. गुलाब 500 रुपये तर मोगरा 650 रुपये किलो. पावसाने ओढ दिल्याने फुलांचे भाव वधारले. यावर्षी पावसाळा दीर्घकाळ ओढ दिल्याने त्याचा फटका फुल बाजारावर बसला आहे. फुलांच्या प्रकारानुसार असणारे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. शेतकऱ्यांना दिलासा, ई पीक पेराचे टेन्शन मिटले. अनेक जिल्ह्यामध्ये 15 जुलैपासून मोहिमेला होणार सुरुवात. शेतकऱ्यांना दिलासा, राज्यातील प्रत्येक गावामध्ये ई पीक पाहणी करण्यासाठी एका सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली आहे. लेख झाली समृद्ध, सुकन्या योजना सुसाट. बेटी बचाओ बेटी पढाओ या संकल्पनेतून मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाने सुरू केलेल्या सुकन्या समृद्धी योजनेला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. उन्हाचा चटका, त्यात पाऊस लांबला. भाजीपाला महागला. बाजारामध्ये आवक घटली. टोमॅटो, गवार, दोडका, शेवगा आणि पालेभाज्यांच्या दरामध्ये लक्षणीय झाली वाढ. आजचे असणारे भाजीपालांचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ढग बरसले अन शिवारामध्ये फुलली आशेची पल्लवी. सरींच्या स्पर्शाने मोहरले शिवार. शेतकऱ्यांकडून पेरणीची लगबग सुरू. जिल्ह्यामध्ये सरासरी 63 मिलीमीटर पावसाची नोंद. वणी नेरमध्ये पावसाचा जोर. यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट. 75 वर्षात 12 वेळा करावा लागला एल निनोचा सामना. इस्रायली तंत्रज्ञानाचा पाणी बचतीचा प्रकल्प पडला अडगणीत. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता पुरेसा पाऊस पडल्यानंतर पेरणी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन. बीड जिल्हा बँकेच्या 12,000वर शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी. पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध होण्याकडे लागले शेतकऱ्यांचे लक्ष. कठोर निकष अटीमुळे संख्या घटली. बीड जिल्ह्यातील अपडेट. ई-पॉस प्रणाली बंद पडल्याने रेशनचे हजारो लाभार्थी वंचित. ई-पॉस मशीनद्वारे अंत्योदय प्राधान्य लाभार्थ्यांना होणारे धान्य वितरणासाठी तांत्रिक अडचण येत आहे. आता नाही मिळणार दुसरा मौका. गुटखा माफियाविरुद्ध थेट मकोका. उत्पादन, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले. जमीन मिळणेही होणार मुश्किल. बीड जिल्ह्यातील अपडेट. अद्रकने पालटले शेतकऱ्यांचे दिवस. भावाची कोंडी फुटल्याने आजचे दिन. उत्पादनामध्ये झाली घट, पण मागणी वाढल्याने 2 महिन्यामध्ये वाढले 3 पट भाव. चांगल्या प्रतीच्या अद्रकला सध्या 9 ते 10 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट. HBBT बियाणावरून शेतकरी संघटना झाले आक्रमक. केंद्र शासनाने HBBT कापूस बियाणांच्या लागवडीला परवानगी नाकारल्याने शेतकरी झाले आक्रमक. हिंगोली जिल्ह्यातील अपडेट. घरात मीटरच नाही तरी पण वीज बिल मात्र 1000 रुपये. घरामध्ये विद्युत मीटर न लावता हजारो रुपयांचे बिल देऊन नागरिकांची लूट करण्यात येत आहे, असा आरोप लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील नागरिकांनी केला.
बनावट पदार्थ झाले गायब, अस्सल पनीर खव्यांचा भावही वधारला. अन्न व औषध प्रशासनाच्या भेसळ विरोधातील मोहिमेमुळे व्यावसायिक धास्तावले, त्यामुळे ओरिजिनल पनीरचे भाव वधारले. उशिरा आला मान्सून पण कोसळला भरभरून. नांदेड जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी. रखडलेल्या पेरण्यांना आता मिळणार वेग. पहिल्याच पावसामध्ये नदी नाले वाहू लागले. महागाईची कैची चालणार. सिलाईच्या दरात 10% झाली वाढ. कापड शिवण्याची शर्ट पॅन्टची सिलाई 50 ते 100 रुपयांनी वाढली. वाढत्या महागाईने टेलर व्यावसायिकांनी घेतला दरवाढीचा निर्णय. बोगस बियाणे खते विक्रेत्यावर मकोका लावा. प्रवीण स्वामींनी केली विधानसभेमध्ये मागणी. या खरीप हंगामामध्ये अनेक जिल्ह्यात बोगस खते बियाणे विक्री करणाऱ्यावर योग्य कारवाई करण्याची मागणी. महाराष्ट्रामध्ये मान्सूनची आगेचूक. मुंबईमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. विदर्भातील 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. विदर्भातील नागपूर, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 80% पावसाची तूट. आता आद्राच्या गाडावर भिस्त. 100 मिलीमीटर पावसाशिवाय चाड्यावर मूठ धरू नये. कृषी विभागाने केले आवाहन. म्हणजे बियाणे महाग असल्याने मुबलक पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी. आनंदाची बातमी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मे महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता वाटप करण्यात आला. आता लवकरच जून महिन्याचाही हप्ता राज्यातील सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. पीक नुकसानीच्या सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई देण्याचे आदेश. शेती पिकांचे होणारे नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आता ड्रोनचा वापर होणार आहे. नवीन अभ्यासक्रम शिकवण्याआधी मुलांना सेतू पार करावा लागणार. कृती आधारित आणि विद्यार्थी केंद्रित अध्ययन अध्यापन पद्धतीचा अभ्यासक्रमामध्ये आहे समावेश. त्यानुसार विद्यार्थ्यांना आधी 21 दिवसाचा सेतू अभ्यासक्रम राहणार. धान्य वाटप अंतिम टप्प्यात पण तांत्रिक अडचणीचा खोडा. तहसील कार्यालय प्रशासनाकडून पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न. परभणी जिल्ह्यामध्ये अजूनही जून महिन्याचे धान्य पोहोचू शकले नाही. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाची हजेरी. शेती कामांना आला वेग. शेतजमिनीमध्ये ओलावा निर्माण झाल्याने पेरणीच्या कामांना सुरुवात. मात्र मुसळधार पावसाची अद्याप प्रतीक्षात. जळगाव जिल्ह्यातील अपडेट. ताई माई बाबा कार्ड काढले का? नाहीतर एसटी मध्ये सवलत बंद व्हायची. 1 ऑगस्टपासून NCMC स्मार्ट कार्ड काढणे बंधनकारक. विद्यार्थ्यांना कार्ड लागू करणे प्रस्तावित. जनगणना निवडणूक कामांचे दुहेरी ओझे. मुख्याध्यापक संघ आक्रमक. BLO कामातून मुक्तीची मागणी. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन. शिक्षकावर अतिरिक्त ताण पडून कामावर होत आहे परिणाम. ताडपत्री आणि प्लास्टिकची मागणी वाढली. दरातही वाढ. पावसाळा सुरू झाल्याने मागणीत वाढ. शेतकऱ्यांना आर्थिक फटका. महागाईमुळे ताडपत्रीची किंमत 15% वाढविली आहे. कृषी यांत्रिकीकरणासाठी 1056 कोटींचे अनुदान मंजूर, तर 31,64,000 अर्ज बाद. कृषी विभागामार्फत कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांसाठी 1056 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी. शेतकरी सुकावला. खरीप हंगामाच्या आशा पल्लवीत. काही भागामध्ये रस्ते पूल खचले. वीज पुरवठा झाला खंडित. बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट. अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यामध्ये हंगामाच्या शेवटी कापसाचे दर वाढले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. मान्सून झाला गतिमान. एका दिवसामध्ये 80% महाराष्ट्र व्यापला. हवेचा दाब अनुकूल असल्याने मान्सूनने बहुतांश महाराष्ट्र व्यापला. आता प्रतीक्षा आहे जोरदार पावसाची. त्यानुसार भारतीय हवामान खात्यामार्फत आगामी 3 ते 4 दिवस राज्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसानचा
या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे आभार. अशाच प्रकारच्या झटपट बातम्या दररोज पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. धन्यवाद.